नमस्कार. गौरी पूजा शिस्तर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. आता हिवाळा सुरू आहे ना, तर हिवाळ्यामध्ये तेलकट आणि स्निग्धयुक्त पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले असते. तर चला, आता हिवाळ्यासाठी आपण स्पेशल जवसाचे पौष्टिक असे सांधेदुखीवर उपाय म्हणून असे जवसाचे लाडू करूया. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता जवसाचे लाडू करण्यासाठी महत्त्वाचे म्हणजे मी इथे स्वच्छ अशी जवस घेतलेली आहे, निवडून घेतलेली आहे. आता ही जवस अशी निवडून घ्यायची आहे. अर्धा किलो जवस आहे. जवळजवळ ही थोडीशी जास्त असेल, पण अर्धा किलोला बरोबर आहे. थोडीशी 10-1 ग्रॅम अशी जास्त असू शकते. तर ही जवस अशी मस्त स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि कमी गॅसवर अशी मस्त भाजून घ्यायची आहे. चांगला असा तडतड तडतड आवाज येतो ना, अशा पद्धतीने ही जवस भाजून घ्यायची आहे. तर आता कढई देखील तापलेली आहे ना चांगली, तर कमी गॅसवर अशी मस्त अशी ही जवस भाजून घ्यायची आहे. जवस कमी गॅसवर भाजल्यामुळे ना अशी सगळीकडे खरपूस अशी भाजली जाते आणि वास देखील खूप छान येतो. आता 5-10 मिनटं झालेली आहेत. 15 मिनटं आरामात ही जवस भाजायला गेलेली आहे. तर बघू शकता, अशा पद्धतीने ना जवस कमी गॅसवर भाजलेली आहे. आणि कमी गॅसवर जर जवस भाजली ना, तर ती अशी सगळीकडनं खरपूस अशी भाजली जाते आणि थोडासा कलर देखील त्याचा चेंज व्हायला लागलेला आहे आणि वास देखील खूप छान असा सुगंध सुटतो जवसाचा आणि तडतड उडू लागते ती. बघू शकता, अशा पद्धतीने थोडा थोडा कलर चेंज व्हायला लागले आहे. काळपट रंगावर अशी भाजत आलेली आहे. आता ही भाजलेली जवस आहे ना, आपण आहे ना मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया, म्हणजे ती लवकर गार होईल. अशा पद्धतीने जवस भाजून घ्यायची. आता थोडीशी पातळ करून आहे ना परातीमध्ये ठेवून देऊया आणि थंड करून घेऊया. आता इथे त्याच कढईमध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे मी, गावरान तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आहे ना अर्धा किलोला थोडंसं कमी असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पावशेरला जास्त आणि अर्धा किलोला कमी घेतलेलं आहे आणि ते असं कमी गॅसवर असं मस्त भाजून घ्यायचं आहे. अगोदर तूप थोडंसं टाकायचं आहे. जसं लागेल ना तसं त्याला तूप टाकून भाजून घ्यायचं आहे पिठाला असं मस्त लालसर रंगावर आणि खरपूस असा वास यायला लागतो त्याचा. तर थोडासा कलर देखील आपल्या पिठाचा चेंज झालेला आहे आणि यामध्ये आता थोडंसं तूप टाकून घेऊया परत. कंटिन्यू हलवत राहायचं आहे आपल्या पिठाला, त्यामुळे ना पीठ अजिबात करपत नाही खाली आणि खरपूस असं भाजलं जातं. आणि जसं लागेल ना तसं तूप टाकायचं आहे पीठ भाजण्यासाठी, एका वेळेस नाही टाकायचं. आणि नंतर जर आपलं व्यवस्थित भाजत आलं ना पीठ, तर असं मस्त पातळ पातळ मिश्रण व्हायला लागतं पिठाचं. असं तूप मिक्स करून मस्त भाजून घ्यायचं आहे. परत थोडंसं 1 चमचा तूप टाकलेलं आहे. जसं लागेल ना तसं तूप घ्यायचं आहे. ते मला पावशेर तूप लागलेलं आहे जवळजवळ. अशा पद्धतीने आपलं पीठ भाजून घेतलेलं आहे. कलर देखील असा चेंज झालेला आहे, पूर्ण असं लालसर रंगावर भाजून झालेलं आहे. आता हे भाजलेलं पीठ आहे ना, आपण गव्हाचं पीठ ते बाजूला काढून घेऊया आणि इकडे परत कढईमध्ये तूप घेतलेलं आहे थोडंसं आणि त्यामध्ये थोडासा गूळ टाकलेला आहे. इथे मी जवळजवळ पाऊण किलो गूळ घेतलेला आहे. जवसाचे लाडू गोडच छान लागतात ना. थोडंसं फक्त गूळ वितळून घ्यायचं आहे आपल्याला, जास्त त्याचा अशी तार नाही करायची, म्हणजे आपले लाडू बांधण्यासाठी सोपे होतात. गॅस अगदी कमी ठेवायचा आहे गूळ वितळताना. तूप टाकल्यामुळे ना अजिबात कढईला गूळ चिटकत नाही आहे. आता आपला गूळ वितळायला लागलेला आहे. थोडंसं उलटणीच्या साहाय्याने दाबून दाबून असा थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे तुपामध्ये आणि थोडंसं आपला गूळ असा पातळ झालेला आहे, बघू शकता अशा पद्धतीने. आणि इकडे जवस बारीक झालेली होती ना, ती देखील मी वाटून घेतलेली आहे मिक्सरला. इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम आणि थोडेसे अक्रोड तळून घेतले ते तुपामध्ये, ते बारीक करून घ्यायचे असे.
अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची आहे आणि आपल्या बारीक केलेल्या जवसामध्ये टाकून द्यायची आहे आणि जे भाजलेलं पीठ होतं ना तुपामध्ये ते देखील यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि शेवटी टाकायचं आहे गूळ आणि सर्व हाताच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ आणि पीठ आहे ना गरम आहे त्यावेळेसच आपण मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ना गार झाल्यानंतर आहे ना ते असं कडक बनतं. लाडू बांधायला आपल्याला त्रास होतो ना, त्यामुळे गरम गरमच करून घ्यायचे हे लाडू. लागलं तर आहे ना तुम्हाला थोडीशी तुपाची धार टाकायची वरतून, म्हणजे लाडू बांधायला आपले सोपे होतात. मिक्स करून घ्यायचे, चटका बसतो हाताला, पण सुरुवातीला उलटणीच्या साह्याने मिक्स करायचं आहे. नंतर आहे ना हाताने असं ते गुळाचे खडे असतात ना ते मिक्स करून घ्यायचे. माझ्या फोनचं अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ थोडासा चिकट झालेला असतो ना, थोडा हाताने दाबून दाबून असं चुरून घ्यायचं आहे. गूळ आणि पीठ असं चुरून असं मिक्स करायचं आहे. गरम असताना पटकन बांधले जातं. जेव्हा गार होतं ना त्यावेळेस थोडंसं गरम तुपाचं मोहन टाकलं तरी चालतं. शक्यतो गरम असतानाच बांधून घ्यायची हे लाडू. थोडीशी मेहनत लागते मिक्स करायला, पण अजिबातही पाण्याचा थेंब न वापर करता असे लाडू बनवले जातात. सर्व मिश्रण मिक्स झाल्यानंतर असे लाडू बांधून घ्यायचे आणि खूप छान असे चविष्ट लाडू तयार झालेले आहे. नक्की बनवा अशा पद्धतीने लाडू आणि पाहिजे त्या आकारात आपण लाडू बनवू शकतो आणि खूप हेल्दी असतात हे लाडू. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.